नमस्कार माय फॅमिली, जय हिंद जय महाराष्ट्र। स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये। मराठवाडा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त काळातील महाराष्ट्रीयन क्यूझिन पारंपरिक ट्रेडिशनल आज आपण रेसिपी पाहणार आहोत। मराठवाडा जिल्ह्यामध्ये ना पूर्वीच्या काळात अजिबात पाऊस पडत नव्हता, जास्त असा दुष्काळग्रस्त असा तो जिल्हा मानला जायचा मराठवाडा। त्यामुळे आणि या काळामध्ये ना भाजीपाला पाऊस पडत नसायचा, त्यामुळे भाजीपाला तिथे असं जास्त नसायचं। तेव्हा ना या दुष्काळग्रस्त काळामध्ये काही अशा भाज्या बनवल्या जायच्या, काही अशा पदार्थ बनवले जायचे। या पदार्थांपैकीच आज आपण एक असा पदार्थ बनवणार आहोत। या पदार्थामध्ये खास अशी एक चटणी घातली जाते, ती पण योग्य प्रमाणामध्ये। माय फॅमिली, तुम्हाला पण मराठवाडा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त काळातील महाराष्ट्रीयन इंडियन क्यूझिन ट्रेडिशनल अशी पारंपरिक रेसिपी जर तुम्हाला शिकायची असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनल @तृप्ती मेरे कुकिंग ब्लॉगवरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 12 एप्रिल 2025, शनिवार आहे। आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात योग्य अशा या प्रमाणबद्ध रेसिपी सोबत मराठवाडा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त काळातील इंडियन क्यूझिन महाराष्ट्रीयन पारंपरिक ट्रेडिशनल रेसिपी। आता या रेसिपीचं नाव काय आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या दरम्यान समजेल, तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। सोलापुरी पेंडपाला बनवण्यासाठी प्रथमतः गॅसवरती कढई तापत ठेवायची आहे। कढई चांगली तापली की गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम करायची। त्यामध्ये तेल घालायचं आहे। तेल 4 ते 5 टेबलस्पून तेल घालायचं। तेल ह्या रेसिपीला जास्त लागतं। 4 ते 5 टेबलस्पून तेल घातल्याच्या नंतर तेल थोडं गरम होऊन द्यायचं। कढईतल्या नंतर फोडणीला जिरं घालायचं आहे, तसेच मोहरी घालायची आहे, कढीपत्ता फोडणीला घालायचा, यानंतर ठेचलेला लसूण घालायचा, हिरवी मिरची बारीक चिरलेली ह्याच्यामध्ये फोडणीला घालायची आहे, नंतर एक आडवा चिरलेला कांदा ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि हा कांदा चांगला ब्राउनिश होतोपर्यंत ह्या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। ब्राउनिश ह्या तेलामध्ये चांगला कांदा होतोपर्यंत परतून घेताच आपल्याला ह्याच्यामध्ये हळद घालायची आहे। हळद घातल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये जवसाची चटणी 2 टेबलस्पून घालायची आहे। जवसाची चटणी 2 टेबलस्पून घातल्याच्या नंतर पुन्हा हा कांदा छान असा तेलामध्ये 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचा। त्यानंतर तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ एकत्रित अशी अर्धा तास भिजवलेली होती। ही तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ अर्धा तास भिजवलेली पाण्यामध्ये ही याच्यामध्ये फोडणीला घालायची आहे तेलामध्ये आणि पुन्हा ही एक 3 ते 4 मिनटं छान अशी या तेलामध्ये परतून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनटं ही डाळ छान अशी तेलामध्ये परतून घेतली की यामध्ये आपल्याला वरतून जो 3 टेबलस्पून जवसाची चटणी पुन्हा वरतून घालायची आहे। हे प्रमाण तुम्ही जवसाची चटणीचं लक्षात ठेवा। प्रथमतः 2 टेबलस्पून जवसाची चटणी कांदा परतताना आणि 3 टेबलस्पून जवसाची चटणी हे हरभऱ्याची डाळ आणि तुरीची डाळ घातल्याच्या नंतर, तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ तेलामध्ये परतून झाल्याच्या नंतर 3 टेबलस्पून ही जवसाची चटणी घालायची। नंतर याच्यामध्ये 1 टेबलस्पून लाल तिखट घालायचं आहे। लाल तिखट 1 टेबलस्पून घातल्याच्या नंतर थोडा वेळ 1 सेकंदभर ही डाळ या तेलामध्ये परतून घ्यायची। नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला चवीसाठी मीठ घालायचं आहे। चवीसाठी मीठ घातल्याच्या नंतर पुन्हा ही हरभऱ्याची डाळ आणि तुरीची डाळ चांगली छान अशी तेलामध्येही परतून घ्यायची। ही हरभरा आणि तुरीची डाळ तेलामध्ये 1-2 मिनटं चांगली अशी परतून घ्यायची आहे। 2 मिनटं छान अशी ही तुरीची आणि हरभऱ्याची डाळ तेलामध्ये परतून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। गरम पाणी इथे माझ्याकडे मसाल्याचं पाणी होतं, हिरवा मसाला केला होता, ते हे हिरव्या मसाल्याचं गरम पाणी मी तयार केलं होतं, तेच मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। हे पाणी घालायचं आहे, म्हणजे 2 ग्लास पाणी ह्याच्यामध्ये गरम घालायचं आहे। गरम पाणी 2 ग्लास घातल्याच्या नंतर ह्याच्यावरती झाकण ठेवून लो टू मीडियम गॅस फ्लेमवरती हा सोलापुरी पेंडपाला शिजून द्यायचा आहे। सोलापुरी पेंडपाला 15-20 मिनटं लो टू मीडियम गॅस फ्लेमवरती शिजत आला की ह्याच्यावरचं झाकण काढायचं आणि पुन्हा हा सोलापुरी पेंडपाला छान असा एकजीव करायचा। ह्याच्यावरती थोडीशी अशी कोथिंबीर घालायची आणि पुन्हा 5 मिनटं हा सोलापुरी पेंडपाला शिजून द्यायचा। नंतर गॅस बंद करायचा आणि नंतर हा सोलापुरी पेंडपाला सर्व करायचा आहे जेवणामध्ये। हा सोलापुरी पेंडपाला पहा तुम्ही डब्यासाठी सुद्धा सकाळच्या बनवू शकता, दुपारच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता, रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता। जेव्हा
घरामध्ये काहीच नसेल, आता भाजीला काय बनवावं हा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल ना, तर हा सोलापुरी पेंडपाला तुम्ही अशा पद्धतीने बनवून पहा। ही एक सोलापुरी पेंडपाल्याची रेसिपी आहे ना, पारंपरिक अशी ही रेसिपी आहे, ट्रेडिशनल ही रेसिपी आहे। पूर्वी ही जास्त प्रमाणात बनवली जायची। मराठवाडा पूर्वी दुष्काळी भाग म्हणून संबोधला जायचा, तिथे पाऊस फार कमी पडायचा। तेव्हा आहे ना अशा पद्धतीचे हे पेंडपाले वेगवेगळ्या डाळींचे बनवले जायचे पहा। त्याच्यामध्ये एक पूर्ण असं असायचं, म्हणजे कधी जवसाची चटणी घालायचे, तर कधी वेगळा अजून त्याच्यामध्ये वेगळी चटणी घालून छान असा हा पेंडपाला बनवायचे। आणि मराठवाड्यामध्ये ना जवसाची चटणी घालून हा पेंडपाला बनवला जायचा पहा तेव्हा। आत्ताही तिथे हा पेंडपाला बनवला जातो। अर्थात आता भाज्या मुबलक प्रमाणात मिळतात, पण पूर्वी आहे ना अशा पद्धतीने हा पेंडपाला मराठवाड्यामध्ये बनवला जायचा। ही एक पारंपरिक आणि ट्रेडिशनल अशी रेसिपी आहे। तर वायटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ? आवडला का तुम्हा सर्वांना? आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अशाच नवनवीन योग्य प्रमाणबद्ध रेसिपींसाठी आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करू ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत, झणझणीत, योग्य प्रमाणबद्ध असे नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील। तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल। धन्यवाद, हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।